देसासूर ट्रॅकिंग पॉईंटकडे. नमस्कार, मी संतोष तावडे, कोकण आपला असो, स्वागत असो. आम्ही आता जरा निघालो आता छोट्याशा ट्रॅकिंगवरती. लहान जरासं ऊन पण आता उघडलेलं आहे, पाऊस जरासा हिरवगार आहे. आमच्या इकडे एक ट्रॅकिंग पॉईंट आहे, देसासूर ट्रॅकिंग पॉईंट. म्हणजे लहान मुलांना एक आवड निर्माण व्हावी आणि सेफ्टीसाठी तिथे जरा एक छान आहे. म्हणजे तुम्ही पण अवश्य या, बघा. तुम्हाला दाखवतो आता पुढे गेलं ते. बघा, हा माझा छोटा मुलगा आहे विक्रांत, हाय कर, नमस्कार. हा मोठा मुलगा श्रीधर आणि मी. आता बाईकवरून आम्ही चाललो इथून देसासूरकडे ट्रॅकिंग करायला. ट्रॅकिंग म्हणजे त्यांना एक आवड निर्माण व्हायला, एक म्हणजे उंचाट ठिकाणी निसर्गरम्य वातावरण कसं असतं, तसं गावातील ते दाखवण्यासाठी घेऊन जातो आहे. त्यांना एक मजाही होईल आणि ओढ निर्माण होईल. चला तर मग आपण जाऊया देसासूर ट्रॅकिंग पॉईंटकडे. ठीक आहे, चला. महाराज की जय. छान वातावरण आहे, निर्जन रस्ता आहे. जवळ इकडे पाचल बाजारपेठ आहे. तिथून 7 ते 8 किलोमीटरवरती हा पॉईंट आहे, देसासूर ट्रॅकिंग पॉईंट. म्हणजे सहज तुम्ही येऊ शकता. हे चला चला पुढे चला ते मग चला. तिथं हात पकड, छत्री इकडे हे दे, मला छत्री दे, खट्टा पकडा, आडवे टाका. गवत उगवलेलं आहे त्याच्या खालून नाही. तुमच्याकडे फक्त गवत असल्यामुळे पाय आडवे टाका. आपण सकाळवर चालतो. मजा येते ना विक्रांत? हां हां, चला चला वरती चला. थोडं घट्टात बघ, हात घट्ट पकड. दाखव तुम्हाला. हे बघा, बाजूला आपल्याला पूर्ण सह्याद्रीचा कडा आहे साईडने. हे पूर्णपणे सह्याद्री आहे. ट्रॅकिंग करण्यासारखं आहे. म्हणजे छोट्यात छोटं मोठं समाधान. म्हणजे असं वाटणार नाही की आपण छोट्या ठिकाणी आलो आहे, कुठेतरी मोठ्या ट्रॅकिंगला आलो असं वाटतं. पण चढाईला सोपं, लहान मुलांसाठी सोपं आहे, आपल्याला सोपं आहे. हे बघा, पूर्णपणे डोंगराच्या आपण टॉपला आहोत, मध्यभागी. तुम्ही जर पूर्ण प्लॅनिंगने आला तिथे, तर इथून सुरुवात केला टॉपपासून, तर मधोमध तुम्ही पूर्णपणे अख्ख्या गावात वरच्या टॉपने तुम्ही फिरू शकता. टॉपपर्यंत वन डे पिकनिक, वन डे ट्रॅकिंग तुम्ही करू शकता. येऊन इथून वरतून जायचा तलाव आहे. हे बघा, मनुस्कुरा घाट आहे बाजूला, म्हणजे कोल्हापूर साईडला जाण्यासाठी इकडे आहे. हे बघा, खाली दरी आहे. दरी म्हणजे खोल अशी नाही, गडणार निमुळ ते दोन्ही बाजूने डोंगर कसे असतात तसं आहे. मध्ये चालण्यासाठी भरपूर जागा आहे. खाली बघायला खड्डे असतील हळू तिथे, तर आपण जरा वरती जाऊ ट्रॅकिंग करायला. मग तुमच्या लहान मुलाने हट्ट केला ते की आम्हाला जायचं आहे, तर पहिलं त्यांना एक ट्रेनिंगसाठी तुम्ही इथं आणू शकता. आणि इथं आणलं तर तुम्हाला खूप आवड निर्माण होईल. आणि इथे मोठ्यांसाठी पण ट्रॅकिंग आहे वाटलंच तर.
म्हणजे जर खरं बघायला गेलं तर आपल्या कोकणामध्ये खूप अशा गोष्टी आहेत त्या अजून पुढे नाही आलेल्या आहेत. कारण जास्त कोणी माहिती दाखवलेली नाही आहे की प्रयत्न नाही केला असेल. तिथे 2-3 प्रकारचे ट्रॅकिंग आहेत. एक लहान मुलांसाठी आहे छोट्या टप्प्यावरती, कोण जर वाटत मोठं करायची असेल तर पुढे वरतीही करू शकतात ते, हे बघा. आणि कोण साहसी असेल जे खरं ट्रॅकिंग आहे ते बाजूला सह्याद्री लागूनच, त्याला लागून सह्याद्री आहे. म्हणजे टप्प्याटप्प्याने तुम्ही गाठू शकता पुढे ट्रॅकिंग करायला. म्हणजे कोकणातच आपल्याला निसर्गाने एवढं दिलेलं आहे. थांबा जाऊ नका पुढे, जास्त जाऊ नका, थांबा. एकदम उंचावरती आहेत आम्ही, हे बघा. तो झूम करून दाखवतो. हा कडा आहे. जे खरंच साहसी लोक आहेत, खरंच ट्रॅकिंग करतात, ते प्रोफेशनल आहेत, त्याने इकडे पण एकदा प्रयत्न करावा येऊन. हे बघा, जे मीडियम आहेत त्यांच्यासाठी हे बघा, हे पण आहे तिकडे. आणि जे छोटे लहान बच्चे त्यांना आवड आहे किंवा आवड निर्माण करायची आहे त्यांना खरंच ते येऊन दाखवा एकदा फक्त. खरंच दोन्ही साईडनं निसर्गरम्याने बघा. हा पूर्ण एक ट्रॅकिंग आहे. इथे तुम्ही हा जर टॉप जवळ दाखवतो इथून, आता मी इथून तुम्ही लहान मुलांना सहज घेऊन जाऊ शकता. हे मिळत चालण्यावर की पूर्ण सोय अशी टप्प्याटप्प्याने. आणि दोन्ही साईडला इथे डोंगर आहेत. हे बघा खाली, हे बघा खाली अशी खाली दरी. फक्त सांभाळून त्यांच्याबरोबर कोणतरी पाहिजे. आपले काटे जे काय साहित्य असेल नॉर्मल तुम्ही घेऊन एक छोटीशी ट्रॅकिंग ट्रिप तुम्ही करू शकता पूर्णपणे. आता माझ्या मुलाला घेऊन आलो आहे बघा, छोट्याला. तो आहे तो डोंगरावर होता. खरं म्हणजे डोंगर म्हणजे खरं म्हणजे प्रोफेशनल भाषेमध्ये त्याला ट्रॅकिंग बोलतात. त्याला डोंगर म्हणजे काय, कारण त्या लहान मुलांना आतापासून काय आवड लावली निसर्गाची तर ते निसर्गाशी एकरूप होऊन जातात. प्रोफेशनली त्यांना बरं पडतं, पुढे आवड निर्माण होते. आता नोकरी धंदा हा तर ठरलेलाच आहे. इथे येऊन हे बघा, मी आता या टॉपपर्यंत आलेलं आहे वरती. इथपर्यंत तुम्ही सहज आणू शकता घरातील जेंट्स. असं का प्रोफेशनल कोण पाहिजे असं काही नाही आहे. चालण्यासारखी जागा भरपूर आहे ट्रॅकिंग. त्याच्या पुढे थोडंसं माहितीगार पाहिजे कोणतरी चढणारे. त्याच्या पुढे सह्याद्रीचा कडा चालू होतो. म्हणजे आमचा सह्याद्री, आपला सह्याद्री, कोकणातला सह्याद्री. हे बघ, हात पकड खट्टा पड, हात सोडू नका. सूर्य मस्त किरण प्रकाश येतोय खाली. हे बघा, हा व्ह्यू आहे खालून. आता वरून तिथं आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. आणि आता आणखी हा इथे इथपर्यंत पॉईंट आहे वरती जाण्याचा. हे बघा चाललो आहे वरती आम्ही. पण आता जास्त मी वरती दाखवत नाही कारण माझ्या एका हातामध्ये मोबाईल आहे आणि 2 जण आहेत. त्यामुळे शूटिंग करता रिस्क घेणं मला तरी योग्य वाटत नाही. हां, मोबाईल नसतं तर त्यांना पुढपर्यंत वरती घेऊन गेलो असतो मी, किंवा मी माझ्या मोठ्याला दाखवतो. मोबाईल धर जरा इथे खाली मी जरा आलो वरती. हां, आम्ही जरा वरती येतो.
दगड आहे वाकून गेलं चढा आले आता का मजा येईल ना काय मस्त एकदम टॉपला आहे नको जास्त वरती बसून खाली बसून मोबाईल घेतला उठू नका दे पुढे मोबाईल दे उठू नका पुढे वाकून ये थांब तू उठ नको बस हे बसा इथे इथे बसा बस खाली आता इथे जरा एक जण पाहिजे हा पुढे टोक आहे आता इथे टोक आहे हे बघा आता बाजूला सह्याद्रीचा कडा आहे कोकण आपला असा सगळ्यांचाच आहे हा पूर्णपणे कडे सह्याद्री कपारी आता आम्ही पूर्णपणे एक लिमिट उंचावरती आहोत पूर्ण दाखवतो हा तुम्हाला जो टप्पा दाखवतो हा बघा हा लहान मुलांसाठी सोपा आहे इकडनं चढला तर तुम्ही पूर्ण तिकडनं तुम्ही खाली उतरू शकता मग कमीत कमी 2 ते 3 तास जातील तुम्हाला पण थकवा जाणवणार नाही पण तुम्हाला इकडे बघा खाली दरी हिरवगार आहे खाली आता इथं आम्ही चढलेलो आहे हे बघा ठीक आहे बस आता आम्ही खाली निघतोय आता थोडा मोबाईल पॉज करतो मी थांब फोटो काढे थांब इकडे बघा वरती बघा उठू नका वारा खूप मोठा आहे सुटलेला आहे त्या ढकलो थांब जरा आता मी थांबतो जरा आता आम्ही खाली उतरतो ठीक आहे खाली वाकून पकडलं खाली खाली पाय टाकतो खाली तो पाय टाकायला पाहिजे तो पाय टाका पकडला चल दगड बघ आता पाय टाक खाली खाली तो खाली वाकून येईल तो पकड खाली वाकून येईल खाली इकडे थोडा नाही खाली बसी थोडा काय थोडा इकडनं या आम्ही आलेलो आहे थांब आमच्या छोट्याने मित्रांनी छोटं ट्रॅकिंग पॉट खाली सक्सेस केलेलं आहे त्यामुळे त्याला त्या आपल्याकडे छोटं आहे पण त्याच्या दृष्टीने ते खूप मोठं आहे ना त्याला त्याची एक भीती मिळाली असं तुम्ही तुमच्या मुलांना किंवा छोटे ट्रॅकिंग आणून किंवा त्यांना ह्या भागात अशा गोष्टी करून त्यांच्या मनातली जी भीती असते ती काढायचा प्रयत्न केला तर खूप अतिउत्तम त्याच्या पुढच्या लाईफसाठी होतं आता आम्ही निघतोय खाली चला थोडा आता ये हो धावायचं नाही त्याच्यासाठी खाली गेले खाली जायचं आता आपण जरा समोर नाही बस आपण बस खाली समोर करतो आता आम्ही जरा बसतो इथे पिकनिकसाठी बस खाली खाली थांब खाली होतो बस खाली बसून पाणी पितो थोडा आता आम्ही रिलॅक्स करतो मस्त वातावरण आहे एक 15-20 मिनटं बसतो इथं आम्ही नंतर माझ्या पुढच्या मार्गाला निघू
म्हणजे ह्या तऱ्हेने असा हा जवळ आवाज येतो असा हा आमचा एक देसासू ट्रॅकिंग पॉईंट आहे. तुम्ही कारवली, पाचल, अनुस्कर इकडनं आलात किंवा रिंगणे, लांजा या गावांना तर मध्यावरती आहे ते आणि ऑन द वे आहेत. येता येता मग तुम्ही छोटा करू शकता पिकनिक मुलांसाठी अतिउत्तम आहे. दोन्ही बाजूला इकडनंही करू शकता तुम्ही ट्रॅकिंग, तिकडनंही करू शकता वेळ असेल तर. आमच्या गावाला नक्की भेट द्या. गाव आमचं आहे झरिये, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. तसेच कोकण आपला असा आहे चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तिथे एक बटन दिलं आहे बघा, एक सबस्क्राईबचं बटन आहे, ते दाबा तुम्ही. ते दाबल्यावरती काही कोण तुम्हाला त्रास देणार नाही, काही देणार नाही. हा फ्री आहे ते. तुम्हाला कोणी तुमच्याला ॲक्शन घेणार नाही, काय नाही, पण ते अवश्य दाबा. आता एक बेल आहे, घंटा आहे बघा, घंटा, ती घंटा पण दाबा, नोटिफिकेशन. म्हणजे तुम्ही आम्ही जे काही व्हिडिओ काय बनवू तुम्हाला नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील पटकन तुम्हाला. तसंच तुम्ही तुमच्या फेसबुक, व्हॉट्सअप ग्रुपवरती मित्र शेअर करा. तिथेही शेअर केलं ते लोक तुम्हाला काही बोलणार नाहीत. ही गॅरंटी देतो. हा मस्करीचा एक पाठ झाला, पण अवश्य तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.